दिनांक 14 डिसेंबर 2024 रोजी यलमवाडी तालुका मोहोळ येथील रहिवासी कृष्णा नारायण चामे वय 52 वर्षे हे त्यांच्या राहत्या घरातून मिसिंग झालेले होते। मिसिंगमध्ये तपास करता 2-3 दिवस त्यांच्याबाबत काही माहिती न मिळाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केलेला होता। त्यांचा मुलगा विश्वजित चामे यांनी सदरबाबतची फिर्याद दिलेली होती। तपासामध्ये सदरचे त्यांचे राहते घर हे एका बाजूला शेतामध्ये असल्यामुळे आणि त्याचबरोबर शेताच्या आसपास फॉरेस्ट आणि 5-6 किलोमीटर जास्त वस्ती नसल्यामुळे CCTV किंवा कोणतीही तांत्रिक मदत मिळत नव्हती। मिसिंग व्यक्ती यांचे फोन सीडीआर तसेच त्यांचे ज्यांच्याशी संबंध होते, ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार होते, अशा सर्व लोकांचे सीडीआर वगैरे तपासलेले होते। त्याचप्रमाणे आसपासची शेती, फॉरेस्ट, नदी, विहिरी, शेततळी वगैरे सर्व ठिकाणी त्या व्यक्तींचा सर्च घेतलेला होता, परंतु काहीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती। त्यानंतर खूप तपास झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचा सालगडी जो आहे त्याचं नाव सचिन भागवत गिरी, वय 25 वर्षे, राहणार सांगवी, जिल्हा धाराशिव। याच्या बोलण्यामध्ये थोडीशी विसंगती येत होती। तो दरवेळेस थोडी माहिती बदलत होता। त्यावरून त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदर व्यक्तीच्या अंगावरील 19 तोळे सोन्याच्या दागिन्यासाठी तसेच काही आर्थिक कारणामुळे त्यानं त्याच्या मालकांची कृष्णा नारायण चामे यांची डोक्यात हातोडा मारून हत्या केलेली आहे। तसेच हत्या केल्यानंतर सुरीच्या साहाय्यानं त्यांचे शरीराचे तुकडे करून विविध 6 प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये ते तुकडे भरून त्यांचा मृतदेह किंवा मृतदेहाचे तुकडे हे शौचालयाच्या शोष खड्ड्यामध्ये चेंबरच्या आतमध्ये टाकून वरून माती टाकलेली होती, त्यामुळं काही एक कळून येत नव्हतं। सदरचा गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे। सध्या त्याच्याकडचे 19 तोळे सोनं देखील जप्त करण्यात आलेलं आहे आणि सदर प्रकरणामध्ये कलम 142, कलम 103(1) आणि 238 BNS प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे। अधिक तपास चालू आहे। सध्या आरोपीला दिनांक 27 डिसेंबर पर्यंतची PCR मिळालेली आहे।